बघा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजमध्ये आज आपण GST काउन्सिलबद्दल बघू. GST काउन्सिल ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज काय, कारण की आपल्याला माहीत आहे की 101 ठीक आहे 101 अमेंडमेंट ॲक्ट आणून अमेंडमेंट करण्यात आली होती कॉन्स्टिट्यूशनमध्ये ठीक आहे. आणि या 101व्या अमेंडमेंट थ्रू कॉन्स्टिट्यूशनमध्ये 200 to 79A हे आर्टिकल ते समावेश करण्यात आलेला होता ठीक आहे संविधानामध्ये. ह्या आर्टिकल थ्रू हे आर्टिकल काय करतं तर प्रेसिडेंटला पॉवर देतं ठीक आहे. प्रेसिडेंटला पॉवर देते की ते एक GST काउन्सिल स्थापन करू शकतात ठीक आहे. GST काउन्सिल स्थापन करू शकतात कोण तर प्रेसिडेंट. आणि त्याच पॉवरचा उपयोग करून प्रेसिडेंटनी 2016मध्ये एक ऑर्डर काढून GST काउन्सिलची स्थापना केली ठीक आहे. GST काउन्सिलची स्थापना केली होती ठीक आहे. GST काउन्सिलचे जे सेक्रेटरिएट आहे ते कुठे आहे तर ते न्यू दिल्लीला आहे ठीक आहे, ते लक्षात ठेवा. आणि GST काउन्सिलचा जो सेक्रेटरी आहे तो कोण असतो तर युनियन रेव्हेन्यू सेक्रेटरी ठीक आहे. युनियन रेव्हेन्यू सेक्रेटरी जो असतो तो एक्स ऑफिशियल सेक्रेटरी म्हणून काम करतो या काउन्सिलचा ठीक आहे. म्हणजे परमनंट हाच असतो ठीक आहे, एक्स ऑफिशियल सेक्रेटरी युनियन रेव्हेन्यू सेक्रेटरी ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं बघा, त्यानंतर बघा या काउन्सिलमध्ये कंपोजिशन कशा प्रकारे असतं ठीक आहे. सर्वप्रथम ह्याचे चेअरपर्सन असतात ठीक आहे. चेअरपर्सन कोण असतात तर युनियन फायनान्स मिनिस्टर ठीक आहे. युनियन फायनान्स मिनिस्टर याचे चेअरपर्सन असतात. त्यानंतर फायनान्सचे किंवा रेव्हेन्यूचे जे युनियन मिनिस्टर फॉर स्टेट असतात ठीक आहे. युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट ठीक आहे. राज्यमंत्री जे असतात ते असतात सदस्य. त्यानंतर तिसरं प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचे असे नॉमिनेट केलेले व्यक्ती जे की फायनान्स मिनिस्टर असतील ठीक आहे. फायनान्स मिनिस्टर असतील किंवा ज्यांच्याकडे टॅक्सेशनच्या वगैरे चार्ज असेल किंवा दुसरे कोणतेही मंत्री जे स्टेटनी अपॉइंटमेंट केले ऑथराईज किंवा अपॉइंटमेंट केले असेल या काउन्सिलसाठी ठीक आहे, ते सर्व इतर मेंबर म्हणून राहतील. त्यानंतर मेंबरमधून हे जे सर्व मेंबर आहेत त्या मेंबर आपल्यामधून एक व्हाईस चेअरपर्सनची नियुक्ती करतात ठीक आहे. ते आपल्यामधूनच एक बैठक घेऊन व्हाईस चेअरपर्सनची नियुक्ती करतात आणि तेच त्यांची टर्म ठरवतात ठीक आहे. किती वर्षासाठी तो राहील ते टर्म ठरवतात कोण तरी सर्व मेंबर ठीक आहे. त्याची नियुक्ती पण करतात आणि त्याची टर्म पण ठरवतात किती म्हणजे कार्यकाळ ठीक आहे. कार्यकाळ पण तेच ठरवतात ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा एक महत्त्वाचं म्हणजे कोरम ठीक आहे. कधी पण GST काउन्सिलची जे मीटिंग बसेल तर त्यासाठी कोरम ठरवलेला आहे. आणि कोरमसाठी 1/2 मेंबर ठीक आहे. म्हणजे 50% मेंबर आवश्यक आहे कोणतीही मीटिंग बसवण्यासाठी ठीक आहे. त्याला कोरम म्हणतो आपण. म्हणजे जर अर्धे टोटल मेंबरपैकी अर्धे मेंबर जर नसणार तर मीटिंग भरवल्या जाऊ शकत नाही, कोणतीही कायदा त्या मीटिंगमध्ये पास केला जाऊ शकत नाही ठीक आहे. त्यानंतर मीटिंगमधली प्रत्येक डिसिजन जे आहे ते मेजॉरिटीने सॉल्व्ह होतं आहे ठीक आहे. मेजॉरिटीने सॉल्व्ह होणार आणि मेजॉरिटी जी आहे ती 3/4 मेजॉरिटी लागणार ठीक आहे. कोणत्याही याला 3/4 मेजॉरिटीनंच कोणतेही का हे त्यांचं पास होईल ठीक आहे डिसिजन ठीक आहे. कोणतेही डिसिजन 3/4ने पास होईल. आता हे जे आहे ते 3/4 प्रेझेंट अँड वोटिंग ठीक आहे. जे वोटिंग आणि प्रेझेंट आहे त्यापैकी 3/4. वोटिंगमध्ये बघा जे वोटिंग होतं वोटिंगमध्ये एक हे दिल्या गेलेलं आहे, भार दिला गेलेला आहे म्हणजे जे वेटेज दिलं गेलं आहे ठीक आहे. वेटेज तर त्या वेटेजपैकी 1/3 वेटेज जे आहे ते सेंटरच्या वोटला दिला गेलेला आहे ठीक आहे. आणि 2/3 वेट जे आहे ते स्टेटच्या वोटला दिले गेलं आहे ठीक आहे. 1/3 सेंटरच्या वोटला वेटेज दिल्या गेलं आहे, 2/3 हे स्टेटच्या वोटला वेटेज दिल्या गेलेलं आहे ठीक आहे. ते लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे ठीक आहे. यामध्ये एवढंच महत्त्वाचं होतं GST काउन्सिलमध्ये. त्यानंतर जे म्हणजे यांचं फंक्शन ठीक आहे. फंक्शन काय तर GSTबद्दल काही नवीन गोष्टी असल्या त्या अंमलात आणणे किंवा टॅक्सेसबद्दल सेस सरचार्ज या गोष्टीबद्दल त्याचं हे करून त्यांच्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करणे, काही सुधारणा आवश्यक आहे का, कोणकोणत्या गोष्टी GSTच्या अंतर्गत आणायच्या किंवा नाही आणायच्या ठीक आहे. मीटिंग घेऊन प्रत्येक गोष्टीचं हे करायचं, त्या सर्वसाधारण त्याच्या ते फंक्शन असतात ठीक आहे. ते तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे. बाकी याच्यात महत्त्वाचं एवढं काही नाही, जे आहे तेवढं सांगितलं तेवढं महत्त्वाचं आहे, तेवढं लक्षात ठेवा. बाकी मार्क निश्चित मिळेल ठीक आहे. ज्यांनी सबस्क्राईब नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे. एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.